हे दृश्य आहेत इंद्रायणी नदीमध्ये, जिथे तुकोबरायांनी बसून वेगवेगळे अभंग लिहिले होते. त्याच नदीची आज इतकी दुर्दैवी अवस्था झाली आहे. भारतामध्ये नदींना मातेचा दर्जा दिला जातो, पण त्याच नद्या आज इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की त्याचं पाणी हे पिण्याच्या योग्य नाही आहे. याला जबाबदार कोण असेल? जितकी सरकार देखील या गोष्टीला जबाबदार आहे, तितके आपणही आहोत. जिथे आज आपण हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यांमध्ये इतके अडकून पडलो आहोत, तिथे पर्यावरणासारखे महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आपल्या संपूर्ण भारतामध्ये इतका तापमान वाढला आहे की दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. पण कुठेतरी आपण देखील ह्या गोष्टीला जबाबदार आहोत, कारण झाडे लावण्याबद्दल आपण सोशल मीडियावर कुठे देखील बघितलं असेल की डिस्कशन झाले आहेत. यावर कुठला लीडर बोलला आहे किंवा तरुण पिढी देखील या बाबतीत पुढे येऊन काम करत आहे. नंतर जेव्हा तापमान वाढतो त्यावेळी आपण असं म्हणतो की निसर्ग आणि देव आपल्यावर इतका जास्त का कोपलेला आहे? देव कोपला नाहीये, आपण आपल्या जबाबदाऱ्या ह्या विसरलो आहोत आणि पर्यावरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत. वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये न अडकता पर्यावरणाकडे लक्ष देणे ही आपल्या सर्वांची खूप मोठी गरज आजची आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.